नमस्ते. मी गेल्या 22-24 दिवसापासून सोलापूर शहरातील अवैध धंदे व अवैध धंद्यांना पोसणारे पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये अन्नत्याग उपोषण करत आहे. परंतु काही राजकीय लोक माझ्या या सोलापूरच्या हक्काच्या लढाईला बदनाम करण्याचं काम करत आहेत. असाच एक प्रकार सोलापूर शहरामध्ये साराताईंनी माझ्यावर जे काही माझ्याकडे पैसे टेंडरसाठी घेतले असा माझ्यावर खोटा आरोप केलेला आहे. तो खोटा आरोप मी कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवेल. परंतु एखाद्याच्या घरावर दगड मारत असताना किंवा एकाला दगड मारत असताना तो दगड आपल्याला कधी तर रिटर्न लागत असतो, हे नियतीचा सिद्धांत आहे. आज तुम्हाला सांगतो की आज पुराव्यानिशी बसलेला आहे. पुराव्यानिशी सायरा शेख यांनी दुबईमध्ये नोकरी लावते म्हणून एका युवकाला त्यांनी त्यांच्याकडून 1 लाख रुपयाची त्यांनी मागणी केली गेली होती. त्याचं नाव आहे सुलतान सिराज पटेल. या युवकांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने संगनमत केलं, ह्या काय घडलं, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, ही पहिली FIR जी आहे ती त्या ठिकाणी सायरा शेख हे सोलापूर शहरामध्ये राहतात आणि त्यांच्या शेजारी असणारे एका सुलतान नावाच्या मुलाला, तो आता सध्या नाही का बहुतेक काय तो भिवंडीमध्ये का कुठे स्थायिक आहे असं मला समजतंय. आणि ह्यांनी सायरा शेख यांचा कोणीतरी एक चांगला नातेवाईक, यांचा कोणी ओळखीचा परिचय दुबईमध्ये काम करतो, दुबईमध्ये तो कामाला लावतो, मोठमोठ्या 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये कामाला लावतो, अशा पद्धतीची त्यांनी बतावणी केली. आणि त्या युवकाकडनं 1 लाख रुपयाची मागणी केल्यानंतर त्या युवकाने 63,300 रुपये त्यांनी फोनपेद्वारे सायरा शेख यांच्या संगनमताने आणि व्हॉट्सअप कॉलवरून झालेले संभाषण आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी 63,000 रुपये कोणाला पाठवले तर ह्या सायरा शेख यांच्या माध्यमातून त्यांनी पुढील व्यक्तीसाठी पाठवले. ही सगळा घटनाक्रम पाहता सायरा शेखना मदत करणारे अन्सारी नावाची एक महिला आहे, ती भिवंडीमध्ये राहते. पुरुष आहे का? ते ह्याच्यामध्ये राहतात. तर अशा पद्धतीने एखाद्याची फसवणूक होणं हे अत्यंत निंदनीय असं मी समजतो. आणि बघा, FIR नंबर आहे 0205. त्याच्यानंतर 2025 MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेला आहे. 6/3/2025 संध्याकाळी 8:45 वाजता हा गुन्हा दाखल झालेला आहे. बरोबर. आणि कलम 318 कंसामध्ये 4 3 कंसामध्ये 5 म्हणजे 3/5 आणि 318 म्हणजे हा 420चा गुन्हा आहे. आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी अशी एक तत्परता दाखवलेली आहे की चार्जशीट त्याची पाठवलेली नाहीये. चार्जशीट. आणि दुसरा गुन्हा असा आहे, दुसरा गुन्हा हा महिलाविषयी अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. ते म्हणजे पोस्को. म्हणजे माझ्या लहान छोट्या भगिनीच्या बाबतीमध्ये हा घडलेला प्रकार आहे. आपण एखाद्या गव्हर्नमेंटचं एखादं मुलींचं वसतिगृह, मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह चालवत असताना आपण कशा पद्धतीने सुरक्षा घेतली पाहिजे. वसतिगृहामध्ये मुलगी ही आपली स्वतःची मुलगी मानून तिच्यावर सगळ्या गोष्टीची म्हणजे देखरेख केली गेली पाहिजे, तिला सुरक्षितता पुरवली गेली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका न बजावता ह्या सायरा शेख यांनी त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोरील अब्दुल गनी वाडेवाले ह्या एका इसमावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला. आणि खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी जेव्हा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेस कोर्टाने त्यांना विचारलं, फिर्याद देत असताना ज्या भगिनीला समोर गेल्यानंतर त्यांनी कोर्टासमोर विचारलं की
जर ही घटना जर 7 ते 9 महिन्यापासून जर घडत असेल आणि मागासवर्गीय तुम्ही हॉस्टेल चालवत असाल तर मग तुम्ही ह्याची कल्पना अगोदर का दिली नाही? ही गोष्ट कोर्टाच्या लक्षात आल्यानंतर कोर्टाने त्याच्यामध्ये कलमवाढ केले आणि ह्याच सायरा शेख आणि त्यांच्या सुनेवर कोर्टाने पोस्को अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची एक बाब सांगतो मी. ज्यावेळेस आपण एखाद्याची सुपारी घेतल्यानंतर तो सुपारीचा खडा एक ना एक दिवशी नियतीच्या धोरणानुसार आपल्या पायामध्ये टोचणारच आहे. एखाद्याची सुपारी घेऊन एखाद्याला बदनाम करणं आणि राजकारणामध्ये असलेल्या सगळ्यात मोठ्या पाणीचोर माणसाला घेऊन, दरोडेखोर माणसाला घेऊन माझी चळवळ बदनाम करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे असं मी समजतो. त्यामुळे माझी MIDC पोलीस स्टेशनचे PI सन्माननीय जी कोणी असतील, मी त्यांना विनंती आहे की सायरा शेख यांच्यावर 420 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्या बाबतीमध्ये अद्यापपर्यंत चार्जशीट कोर्टामध्ये पाठवली गेली नाहीये. त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांची चार्जशीट लवकरात लवकर कोर्टामध्ये पाठवली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, आणि कोर्टामध्ये चार्जशीट पाठवत असताना पाठवण्याच्या अगोदर ज्यावेळेस एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस त्यांना नोटीस नक्की दिलेली आहे का, त्यांची चौकशी झालेली आहे का, हे देखील तपासणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आता सध्याच्या सुरुवातीला माझं टार्गेट एकच आहे की मी अवैध धंद्याबाबतीत लढतोय. अवैध धंद्यांना पोचणारे जी काही वसूलदार लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मी लढतोय. त्याला कुठे गालबोट लागता कामा नये. त्यासाठी फक्त मला प्रेस घ्यायची होती म्हणून मी सगळ्या पत्रकार बांधवांसमोर ही भूमिका मांडलेली आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस माझा हा लढा यशस्वी होईल त्यावेळेस मात्र माझ्या ह्या सोलापूरच्या हक्काच्या लढाईला ज्यांनी बदनाम करण्याचं काम केलेलं आहे त्यांची मात्र मी सुटका, कायद्याच्या ह्याच्यातून सुटका करणार नाही. त्यांचे पार्ट 1 मध्ये आता मी फक्त 2 केसेस देतोय, असे त्यांचे 5 पार्ट माझ्याकडे तयार आहेत. त्यामुळे किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, सरकारी शासनाच्या तिजोरी कशा पद्धतीने डल्ला मारला, ह्या सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माझ्या सोलापुरातील जनता त्यांना माफ करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्यावर 420चा गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर त्यांच्यावर दुबईमध्ये हॉटेलमध्ये नोकरी लावते म्हणून त्याच्याकडून जे पैसे घेतलेले आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी आहेत. त्याच्यामध्ये 3 आरोपींची नावं तुम्हाला मी ही सगळे पुरावे तुम्हाला देतो. मी हे एफ आय आर केलेली आहे. हा घ्या पुरावा. MIDC पोलीस स्टेशननी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचे हे पुरावे बघा. पहिला जे आहे सायरा बानो शब्बीर शेख, त्याच्यानंतर फुरकान अली फारुक अली अन्सारी, तो दुबईमध्ये असतो. आणि दुसरी दोनच आहेत. ह्या 2 आरोपींना त्या ठिकाणी 420च्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, पोस्कोचे सायरा शेख यांच्यावर गुन्हा, त्यांच्या सुनेवर गुन्हा दाखल आहे.